आई तुळजाभवानी माता गे येव गोंधळाला तागे तुझ्या गोंधळ मांडीला गोंधळाला तागे तुझा गोंधळ मांडीला हे गोंधळाला तागे तुझा गोंधळ मांडीला हे गोंधळाला तागे तुळजाभवानी माता गे तुला वंदना तागे तुझा जागर मांडीला देवा गोंधळाला तागे तुगा दैताला मरणारे तुगा दैताला मरणारे तुगा दैताला मरणारे तुगा दैताला मरणारे तुझा गोंधळ मांडीला देवा गोंधळाला तागे तुझा जागर मांडीला देवा गोंधळाला तागे कात्रे परिवार एक विनंती आणि कळकळीची सांगणे तुम्हाला. गोंधळाचं जे देव येतात आपल्या तर काहीकांच्या भावना वेगळ्या चालतात. त्याला थाट घाला, देवाने असं केलं पाहिजे, देवाने तसं केलं पाहिजे. पण हे प्रत्येक गोष्टीचा काळ बंधन आणि वेळ असते. जसं मुलाला शाळेत टाकल्यानंतर तू लगेच 10वीचा पेपर देईल का 5वीचं? बघा माझं जर बोलणं पटत नसेल ना तर लगेच सांगा तुम्ही चुकीचं बोलता. त्याच्यासाठी अभ्यास लागतो. हे तुमच्या देवाला ना तुमच्या मनाच्या भावना असतील त्या करतील, पण कधी करतील? त्यांना गुरुमंत्र दिला जाईल, त्याच्यानंतर त्यांना उपासना दिली जाईल, त्याच्यानंतर त्यांना चिंतन दिलं जाईल, स्मरण दिलं जाईल. हे अशा भक्तीचे 9 प्रकार येतात. त्याच्यातले हे 4 जण शिकले ना तर ते तेलामध्ये हात टाकून सगळ्या गोष्टी करतील. पण या सगळ्या गोष्टी कधी करतील? आपल्याकडनं त्यांना प्रोत्साहन आणि त्यांची जी पाळणूक आहे, बऱ्याचशा गोष्टीच्या पाळणूक असतात, ते झाल्यानंतर. नाही तर आज देवाला तुम्ही म्हणाल असं करा तर तुम्हाला हात जोडून विनवणी करतो, देवाची परीक्षा घ्यायची की आम्ही मोठे नाही आहेत आणि तेवढी आमची क्रोध पण नाही आहे, पण तुम्ही बोलल्यानुसार फक्त आम्ही त्यांना निवेदन ठेवू शकतो. गाजरे परिवार बरोबर आहे का? देवाची परीक्षा घेणं इतकं आम्ही मोठे नाही आहेत, पण देवानी जे कार्य दिले गुरु आज्ञेने आणि आमच्या देवाच्या आशीर्वादाने ते करतोय. प्रकार माहिती असेल तर युट्यूब आता लाईव्ह आहे. ज्या ज्या गावाला गोंधळ झाला तिथे काय प्रकार घडलाय माहिती असेल सगळ्यांना. म्हणून आपलं जे देव कार्य आहे ना ते देव कार्यात चला. बरोबर आहे दादा? बरोबर आहे का? जर तुम्हाला वाटलं अडचण लगेच सांगा, तिची सोडवण्याची जबाबदारी आम्ही देवाला विनवणीकरण करू. आमच्या देवाने जशी बुद्धी दिली त्या प्रकारे सांगूच तुम्हाला. कारण आमचा हा पहिला गोंधळ नाहीये, पूर्ण 4 तालुक्यात गोंधळ करतोय आणि ते पण 100-100 वर्षाचे गोंधळ केलेत. एक एक देवाचं काय रूप आहे, त्या देवाची शक्ती काय आहे, एवढाही अभ्यास गुरुकृपेने आहे, देवाच्या आशीर्वादाने आहे. ही आई तुळजाभवानी महिषासूर मर्दिनी जी आली तुळजापूरवरनं
ते आपल्या कुलात काय कार्य करते सांगू का तुम्हाला, का माहित आहे तुम्हाला? सांगू ना मंडळी? गाजरे परिवार हा देवीचा डाग बघा आपला. तुळजापूरची माता आहे महिषासूर मर्दिनी, हिचं दुसरं अंबा भवानी बोलले जातात. हिने जे रूप घेतलं आपल्या कुळामध्ये बसण्यासाठी, ते महिषासुराला छातीवर पाय देऊन तोंडात भाला टाकलाय त्याच्या त्रिशूळाचा. बघा काय म्हणतो, त्रिशूळ टाकून त्याला मारलाय आणि आपल्या कुळात बसलेले. आपल्या कुलामध्ये आई महिषासूर मर्दिनी महिषासुराच्या छातीवर पाय ठेवून बसले. आणि 18 प्रगत जाती असं कोणी कुल नसेल का त्याला कुलदैवत नसेल. देवानं पण कुलदैवत आहे का? ऐकून घ्या, आपल्यालाच कुलदैवत आहे असं नाही, देवानं पण कुलदेव आहे. राम आला, कृष्ण आला, त्यांनी पण कुलदेव पूजला तरच त्यांचं कार्य सफल झालंय. ही आई तुळजाभवानी बसलेली आहे ना, ही आपल्या कुलामध्ये जे बाळ जन्माला येतं बघा काय म्हणतो. बाळ जन्माला आल्यानंतर 5वीला सटी लिहायची. आपले आजोबा सांगायचे, आजी सांगायचं का सटी येते त्याचं आयुष्य लिहिते. तर ती ह्या देवीची आज्ञा घेऊन येते. कुलामध्ये जेव्हा तुमची 5वी असते ना, तेव्हा या देवीला विचारते त्याचं आयुष्य किती लिहू. तेव्हा ही आई महिषासूर मर्दिनी सांगत असते त्या बाळाचं आयुष्य कसं लिहायचं, काय घडवायचं. लक्षात येतं तुमच्या? म्हणून तिला कुलस्वामिनी बोलली जातात. आणि ती या रूपातच बसले. जर हिच्या वाढीव रूप असेल तर सोन्या चांदीनं बसलेलं नसतंय, पूर्ण भरलेलं अशी असते रूपात. बघितलंय दुसरं रूप देवीचं, तो कार्य करते. बाळाचं आयुष्य घडवायचं आणि व किती वाढवायचं ते त्यांच्यावर असते. थोडं वेगळं बोलत नाही, फक्त तिथपर्यंत आमचा आपला कार्यक्रमाला उशीर होईल. याचा पुढचा जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर मार्तंड विजय ग्रंथ आहे, मल्हारी महात्मा आहे. कुलदेव का, ते असं त्यांचं रूप का, आपल्या कुलात आपण का जन्माला आलो. तुमचं गाजरे आडनाव आहे ना, गाजरे परिवाराच्या त्या ओव्या आपोआप सुटतील. वाचायला घेतलं ना ज्यांनी अध्याय ग्रंथ, त्याला लगेच समजलं जाईल. जे मालकरी असतील, संस्कृत भाषा ज्याला वाचता येते त्याला लगेच त्याचं कळतेला अर्थ की आपण गाजरे परिवारातच का आलो, आपला आजा का इथं जन्माला आला. या सगळ्या गोष्टीची उत्तरं या ग्रंथात आहेत. चालायचं पुढं. हॅलो आई गावदेवी माता पडतो पाया येईन भेटाया.
आई माते, आपण गाजरे परिवार आलात, कुणाला आशीर्वाद दिला माते, तर आपल्याला काही आम्हाला विचारायचं होतं. विचारायची आज्ञा आहे का माते? आई माते विचारू शकतो का? कुठून आलात आई माते? आपलं स्थान कुठे आहे? गावाच्या माऊली कुठे आहेत? गावाच्या गावदेवी तुमच्या? नाही आम्हाला सांगा निशाणी तिथली माते. आई माते, आपण पांढरीवर बसलात, गावाचा शिवाराचा सांभाळ करता माते. आपल्या आज्ञेशिवाय काही कुठे धागापटका होत नाही माते. तर आपण गाजरे कुलाला आशीर्वाद दिला आई माते, तर केलेलं कार्य त्याची सफलता गाजरे परिवाराला लाभेल का माते? आई माते, आपलं स्थानामध्ये काय नैवेद्य लागतो, काय मलिदा लागतो आपल्याला? गावदेवीला पुरणपोळीचा नैवेद्य, बरोबर आहे. अजून तुमचा काही प्रश्न आहे का विचाराचा, जो मी विचारतो? आपला गट कुठे आहे माते? जरा त्याच्यावर आम्हाला लेले टाकून द्या ना माते. हे का कुठल्या गटावर आहेत त्या गटाला लेणं टाकत आपलं. हो हो, टाळ्या वाजवा मंडळी. ते देवीचं टाक घेतो पहिला. आई गावदेवी म्हणते की याला पंगी भवानी बोलतात. गावाची गावदेवी या टाकामध्ये वास करते कार्याला. तुमचं लग्न कार्य असलं तेव्हा. मंडळी ऐकतं का? 5 कोण्यामध्ये बसलेली आहे. आता या टाकामध्ये आपल्या 9 देव्या येतात. ज्या ज्या वेळेला उत्सव असतो देवीचा, नवरात्री म्हणा, दसरा म्हणा, त्याच्यानंतर तुमचं लगीन कार्यामध्ये लागतात ते. विचार हो. आणि आपल्या गाजरे परिवाराला देवीने आशीर्वाद दिलाय. तर देवीला मी उपवास ना ताई, वार विचारताना तुम्ही वार आई म्हणते आपल्या उपवासाचा वार ऐकायचे आपल्या मंडळीला मध्ये. गुरुवार बघा, मागाशी मी म्हटलो ना नवदेव्यांचा येतोय टाक. गुरुवार दिला महालक्ष्मी आले का? आता तुम्ही म्हणाल गावदेवी आले ना, गुरुवार दिलाय, तर नवदेवींचा वार चालतात या टाकाला. लक्षात घ्या, नवदुर्गावतीची शक्ती याच्यात बसलेली आहे. गावदेवीचं गाणं द्या. ऐक गावदेवी, तू गावाची पाडारी. ऐक गावाची पाडारी, सारा गावचा सांभाळ मेरी. गावाची पाडारी, सारा गावचा सांभाळ मेरी. गावाची पाडारी, सारा गाव
करा आणि काय देवीकडे मागणं असेल तर मागितलं तरी चालेल. आमोच्या रातीला काली कसा तिला आमोच्या रातीला काली कसा तिला शिच्या गोरी बघता मी शिच्या गोरी बघता गोट घेईन तुझ्या रक्ताचा शिच्या गोरी बघता गोट घेईन आपल्या नावाची गर्जना करा. कोण येत आपण करा फोन करा. कोण येत आपण बोल म्हणते आता बोल. आई माऊली बा आधीच त्यांना समोरामध्ये बसा गाडीवर बसा. आई माऊली गाडीवर बसा. आपल्या अधिष्ठानाच्या समोरामध्ये गाजरे परिवाराला तुमच्या तोंडून ऐकायचं आपण कुठून आलात बसा खाली. कुठं स्थान आहे आपलं
माय माऊली अधिष्ठानाच्या समोर या बसा माते. या माय माऊली पुढे या. आई माते पुढे या. अधिष्ठानाच्या समोर या माते. पहिल्यांदा त्यांच्या वारा आले. आता बोला गावा तुमच्या नावाची गर्जना करा. शांत शांत कोण आहे आपण? बाबांनी मी आपण कोण आहेत बोला. आम्ही आता येऊ आम्ही सरकार तू काम तुझं काम तुझं बसवा त्यांना व्यवस्थित. मागे घ्या. बसलं ते बसलं तसं बरोबर तू आहे तू आहे पकडून घ्या मागे. तुझं ना संबंध आहे नको. नाही नाही बरोबर आहे. माते गाजरे परिवाराला आपला शब्द ऐकायचे. माते कुठून आलात आपण? कोण आहात? आपण कोण आहे? आवाज द्या माते. चाय येऊ दे एकदा. आवाज द्या माते. आपण कोण आहात? हा? कुठून आलात आपण? एवढ्या आनंदात पालखीत खेळल्या माते आपण आता केल्यात. गाजरे परिवाराला आशीर्वाद आपला पाहिजे. आपण कोण आहेत? नावाची गर्जना करा तुमच्या. आनंदात सांगा आनंदात सांगा बोला. मोकळ्या केसाने आलात ना तुम्ही. तुम्ही कोण आहेत असं नावाची गर्जना करा. कोण आहेत आपण? आता कुणाला ऐकू दे. बोला सांगा कोण आहेत आपण? शांत सांगा बोला लवकर. आपण कोण आहेत? नावाची गर्जना करा. कोणाच्या कोणाला इथं चॅनल या नाहीये. गटावर बसण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या नावाची गर्जना करा. कोण आहेत आपण? एवढं उशीर का थांबवला नाव? बोला लवकर. आपल्याला खेळायचे का माते? हा माझी नाव सांगा. तुमच्या नावाचा गरजेवर आहे त्या प्रमाणे खेळा तुम्ही. बोला कोण येत आपण? बोला लवकर. जास्त इनवणी नाही होणार. कोण येत आपण? काय नाव सांगा. बोला कोण येत आपण? बोला लवकर. आनंदाने आलेत ना. अख्खा परिवार तुझी आतुरता बघते. बोल लवकर. नावाची गर्जना कर माते. कर कोण असते? बोला माते. बोला. मुलाला आवाज ऐकायचा माते आपला मुखातला. आवाज आहे. तुमच्या नावाने पुन्हा नान लावून तुम्हाला नाचायला लावतोय. मायबावली आपण सांगा कुठून आलात? नाव काय आपला माते? गटासमोर बसलात. समजणार कोण आलंय कोण नाही ते. तुम्ही आलात ना आनंदाने. आनंदाने आलेत नाही तू. नावाची गर्जना कर माते. कोण सोबतीला पाहिजे का माते आपल्या? आवाज द्या आम्हाला. आवाज द्या आई माते. आपल्या कुणाला सांगायचं आम्हाला. आपण कोण आहे? आपलं नाव काय आहे? आपलं स्थान कुठे आहे माते? हा
कारल्याच्या एकविरा आई एकविरा माते की गे आई एकविरा माते की गे तिला टाळ्या होत्या मंडळी जोरात. एकविरा देवी लवकर ये ना लवकर गाव फिर तुके ना एकविरा माता ये लवकर ये ना लवकर गाव फिर तुके ना मानवली जागेवरच बसायचं. ऐकू द्या परिवारची लोक बोलते देवीला ऐकू द्या. आम्ही लय वेळा
अजून जोरात आई माऊलीचा आई माऊलीचा आई माऊलीचा गाजरे परिवार आपण समाज कुठला आपला कोली बरोबर कोल्याची आई माऊली बसले एकविरेला बरोबर आहे का माता एकविरा मायने आपल्या आशीर्वाद दिला आपल्या कुलात गाजरे परिवार बोला कोंबड्यावर स्वारे एकविरा माता कोंबड्यावर स्वारे आई मातेला आपण विचारू हॅलो आई जरा तुम्ही बोला, एकविरा मावली आणि कोल्यांना कोल्यांना पावली आई एकविरा मावली आणि कोल्यांना पावली आई
मंडळी. आणि सगळ्यात मस्त सगळ्यांच्या वतीनं बोलतोय, आई मायला खुर्ची बसायला द्या. आज सुंदर असा आपल्याला आशीर्वाद दिला. आई मायला खुर्ची द्या. खुर्चीवर बसून मला आज देवीने मस्त उत्साह दिलाय तुम्हाला. ताई खुर्ची घ्या, देवीला बसायला. आपली मंडळी पण खुर्चीवर बसते, देवीला बसायला खुर्ची द्या. स्वतःहून मागतोय. ताई घ्या, त्यांना बसवा खुर्चीवर. ताई या, त्यांना खुर्चीवर बसवा आणि बाजूला उभा राहा. आई माय माऊली, आमच्या गाजरे परिवाराचा मान स्वीकार करा. टाळ्या होत्या मंडळी आपल्या ताईंच्या बद्दल. त्यांच्या घरचं कोणी आहे का इथे? या ना, त्यांनी पुढे या ना जरा. मालक कुठे आहे यांचा? मालक कोणी पोटा घेऊन वारं घाला ना जरा. एकाच पोटा घेऊन त्यांना वारं घाला. बाय माऊली पकडून ठेवा त्यांना. कोणी तरी पटकन एक वहीचा पुट्टा वगैरे घ्या. बाय माऊलीला वारं घाला. चहाची व्यवस्था होत्या गाजरे परिवार. बोलली ना, बोललेले ना मग कसे कार्यक्रम साजरा करता तुम्ही. कुलदेवात बोला. घरी राखी बांधतात ते नाही बोलत मी. कुलदेवात काय नाही करत ना. रक्षाबंधनच्या दिवशी आहे ना, आई एकविरेचा उत्सव असतोय. जसा चैत्र पौर्णिमेला पालखी जाते तसा एकविरेचा उत्सव असतोय. तुमच्या परीनं काय तो उत्सव साजवाचा. सगळी मंडळी बसून तुम्ही साजू शकता. कशा पद्धती साजरा करता एक दिवसाचा. जर तेव्हा नाही केला तर मग गोकुळाष्टमीला करायचा, जेव्हा दही अंडी असते ना. हा, बोलू का मी तुमच्या वतीनं देवीच्या? आई माय माऊलीले आपल्याला विनंती करतो, आपल्या हात जोडते माते. आपल्या गाजरे परिवाराला आपला उत्सव कसा करायचा त्याच्या थोडक्यात सांगा. आणि आपला उपवास काय आहे तो सांगा माते. बोला बाय माऊली. आपल्या मुलाचे ऐकायला बसतात. माझी पाळणी होत नाही. आता सुरुवात होईल माते. याच्या मागच्या नका सांगू. आता पुढं बोला, पुढं बोला माते. काय करायचं ते सांगा. अगदी शांत. मध्ये ताल नका करू. आपल्या परिवाराला जे आम्ही आता तुम्ही बोलाल ते सांगणार आहे आणि त्याच्यावर मंडळी बजावणी होईल ना. ते तयार आहे, तुम्ही फक्त बोला. आपला वार सांगा. माझ्या घराची पाळणी. बोला ना बाई माते. वाराचं नाव द्या आम्हाला. मंगळवारचा उपवास एकविरा देवीचा तुमच्या कुळाला भेटलाय. टाळ्या होत्या मंडळी. आणि नैवेद्य सांगा माय माऊली. नैवेद्य सांगा माते. नैवेद्य सांगा माते. माऊली सांगा. कुळाची सगळी तुमच्या ऐकायला तयार आहेत माते. काय लगा करू माते. याच्या पुढे तुमची सेवा घडेल, सेवा होईल माते. माय माऊली आपण वार सांगितला. आपला नैवेद्य बोला एकदा. पुरणपोळीचा एकविरा मातेचा बघा. लक्षात घ्या मंडळी. उदो पाच जणी ताई आहे ना, आरती कराया. बघा आपली एकविरा आई माते.
कोंबड्याचा मान आहे तिचा, बरोबर? खाता का तुम्ही? काय निवेदन सांगू, बोला देवीला. आईचं वाहन आहे पण आपण काय करतो, ते चिंता करतो. एकीकडचा आईचा दारूचा वाहन असल्यामुळे